कुठची पार्टी हा सगळा विचार करते, ही गोष्ट आपण लक्षात बरोबर आहे. घेतली त्यामुळे पाहिजे. याला अनेक पैलू आहेत शांभवी. पण मला एक असा प्रश्न आहे की आता सुरुवातीलाही ट्रम्प म्हणाले होते 2-3 दिवसात युद्ध संपेल, म्हणाले 4-5 आठवड्यात संपेल असं म्हणाले होते. आता 4-5 आठवडे झाल्यानंतर पण म्हणतायत 4-5 आठवडे लागतील. त्यामुळे याला काही अर्थ नाहीये खरं तर बघायला गेलं तर. त्यामुळे प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपल्याला असे हाल किती सहन करावे लागणार आहेत, आणखीन किती ते तीव्र होण्याची शक्यता आहे. अमेरिकन अटॅक्स तीव्र होण्याची अतिशय शक्यता आहे, कारण का की ट्रम्पकडे एक 2 ते 3 आठवड्यांचा पिरियड आहे आणि ट्रम्प जरी निगोसिएशन टेबलवरती इराण सोबत बसणार असेल तरी निघायच्या आधी ते प्रचंड मारा करूनच निघतील आणि जगाला ह्याची बरोबर आहे. काळजी लागून अमेरिका राहिलेली आहे. अमेरिका नक्कीच इराणवरती मारा करून निघेल, त्यांचे हल्ले तीव्र होतील. परंतु त्याने जगावरती संकट जे आहे ते आणखीन तीव्रच होत जाणार आहे. तर ते किती तीव्र होण्याची आपल्या खरंय. बाबतीमध्ये शक्यता आहे, हा खरंय. महत्वाचा प्रश्न आहे. खरंय. भारताच्या दृष्टीने आपल्या समोर 2 महत्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे तेलाचा प्रश्न आणि दुसरा म्हणजे गॅसचा प्रश्न. हं. स्ट्रॅटेजिकली आपल्याला काही कुठे प्रॉब्लेम आहे का, तर तसं नाही. आता स्ट्रॅटेजिकली आपले इराण सोबत चांगले संबंध आहेत, आपले अमेरिकेसोबत चांगले संबंध आहेत. आपण जे न्यूट्रॅलिटीचं धोरण पाळतोय ते कुठे ना कुठेतरी भारताला फायदा करून देत आहे. आता मी एक थोडंसं अनालिसिस दोन्ही बाजूंनी करते. सध्या भारतामध्ये जी तेलाची परिस्थिती आहे, भारताच्या ज्या रिफायनरीज आहेत त्या 100% कपॅसिटीमध्ये चालतात. म्हणजे रशियाकडून जे आपण क्रूड घेतोय ते आपण आपल्या देशाची गरज भागवून आपण इतर युरोपकडे पाठवण्याची किंवा इतर देशांना ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा पाठवू शकतो. सद्य परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती फार बिकट नाहीये असं आपण नक्कीच म्हणू शांभवी. पण त्याचबरोबर एकंदरीत परिस्थिती बघता अगदी थोडक्यात प्रश्न विचारायचा आणि थोडक्यात उत्तर हवंय की नक्की अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे किंवा आशियातलं राजकारण यांनी बदलेल का? अगदी थोडक्यात उत्तर द्या. हो, तेच मी सांगते. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे गॅसचा प्रश्न, जो भारतामध्ये सगळीकडे सगळ्या लोकांना जे भारताचं 50% प्रोडक्शन आहे ते डोमेस्टिक प्रोडक्शन आहे. म्हणजे 50% गॅस जो भारताला लागतो तो भारत स्वतःचा प्रोड्यूस करतो आणि इतर 50% हा बाहेरून येतो. आणि त्यातला सुद्धा मोठ्या प्रमाणात गॅस आपण कतार आणि इराण मधून आणतो, ज्या गॅस जिथे तो प्रोड्यूस होतो तिथेच अटॅक झाले. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या जो आपल्याला फटका बसतोय तो फर्टिलायझर्स किंवा इतर केमिकल इंडस्ट्री आहे जी गॅसशी रिलेटेड आहे त्या इंडस्ट्रीला ह्याचा डायरेक्ट त्यामुळे याचा फटका तर बसणार आहे राजकारण जर एवढं आपण नक्की बघायला आहे. गेलो नक्की शांभवी ताई, तुमच्याशी राजकारणाबद्दल नक्की चर्चा करायला आवडली असती पण आपल्याला